लेटिंग गो म्हणजे काहीच न सांगणं, गप्प बसणं असं नाही. 60s हे वय काही आम्ही काय बदलणार, आता आम्ही आहोत तसे, असं नाहीये. आपल्याला या वयात करता येऊ शकेल ना ते. जर समजा तुम्हाला जाणवलं हे धुमसता निखारा आहे, तर मात्र तुम्ही ना या एपिसोडकडे जरा नीट लक्ष द्या, असं मी म्हणेन. काश माझ्याकडे पण तसा बनला असता, काश माझ्याकडे पण तसं मोबाईल असता, माझा नवरा इतका समजूतदार असता. स्वतःला माफ करणे एवढं अवघड का जातं? मास्किंग मध्ये एक्सपर्ट होते, त्यामुळे समोरच्याला दाखवत नाही. समोरच्याला मी छान मेकअप करून छान आहे मी असं दाखवत असते, छान हसत असते, स्माइलीज वापरत असते, पण मी शांत असताना मला तीच कॅसेट तिथेच अडकलेली आहे आणि ते मला त्रास देत असतं. त्या वेळेला आपण इतके बिझी आहोत अदरवाईज आपल्या आयुष्यात की लक्षातही येत नाही की ती व्यक्ती दूर गेली, आपणच आपल्याच आयुष्यात बिझी आहोत. जवळची व्यक्ती आहे, ती व्यक्ती गेल्यानंतर जाणवतं, अरे मी हे करायला हवं होतं किंवा मी हे करायला नको होतं. बऱ्याचदा ना जाहिराती अशा असतात त्या फायनान्शियल इन्व्हेस्टरच्या की छान म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले आणि कसे आम्ही छान आनंदी आहोत. म्युच्युअल रेसिप्रोकेशनमध्ये जर आपण इन्व्हेस्ट केलं ना तर पुढे आपल्याला त्याचे रिटर्न्स मिळणार आहेत. न जाणो संवाद साधता साधता तुम्हाला लक्षात येईल माझं जे कंडिशनिंग आहे त्याच्यातही काही बदल करण्याची गरज आहे. समजा मला रिटायर झाल्यानंतर पेन्शन म्हणून काही मिळावं असं असेल तर मी आता फायनान्शियल ॲडवायझर सगळे सांगतात की 30s मध्ये सेव्हिंग चालू करा. तशी ती प्रोसेस आपण खूप अलीकडे सुरू करायला हवी. ते असं म्हणतात ना की आपल्याला कित्येकदा आयुष्यात असं होतं जे आठवावं वाटतं ते आठवत नाही आणि जे विसरावं वाटतं ते विसरलं जात नाही. अशी आयुष्याची एक वेळ येते. साधारण वयाच्या 60ला च्या आसपास आपण गेल्यानंतर एक रिटायरमेंटचं वय आलं असं आपण बऱ्याचदा म्हणतो आणि त्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा एक दुसरा टप्पा म्हणजे आपण उत्तरार्ध वगैरे असं म्हणतो, त्या पद्धतीने आयुष्याकडे आपण पाहायला सुरुवात करतो की एक नव्या पद्धतीचं आता आपलं एक आयुष्य सुरू होणार आहे ज्यामध्ये कदाचित आपण तितके ॲक्टिव्ह नसणार आहोत. एक आपल्याला काही आजारांची चाहूल लागते, कित्येकदा आपले काही साथीदार असतात, आपले जोडीदार असतात, ते आपल्यासोबत नसतात, अशा अनेक गोष्टींची जाणीव होते. यातून घडतं बऱ्याचदा असं की जेव्हा आपण निवांत असतो आयुष्याच्या एका टप्प्यावर तेव्हा आपल्याला एक उसंत मिळते की आयुष्याकडं थोडं मागे वळून आयुष्याची उजळणी करावी का. असं करत असताना आपण आयुष्यात ज्या ज्या अचिव्हमेंट केल्या त्या आपल्याला दिसत राहतात. कित्येक आपले नुकताच एक रिटायरमेंट नंतरचा सत्कार सोहळा झालेला असतो, त्यामध्ये आपल्याविषयी बरेच लोक काही काही बोललेले असतात. त्यामुळे छान छान आपण काय केलं ह्या सगळ्याची उजळणी आपल्याला तेव्हा कायम होत असते. एकांतात जेव्हा एखाद्या शांत संध्याकाळी आपण बसतो तेव्हा आयुष्याकडे मागे वळून पाहताना कित्येकदा नको असलेल्या आठवणी डोकं वर काढतात आणि तेव्हा आपल्याला जाणवत राहतं की आयुष्यामध्ये मिळवलं भरपूर असलं तरी गमावलं पण भरपूर आहे. कित्येकदा अशा वेळी मनामध्ये येतं की अरे जे झालं, कुणाशी वाद झाले, कटकटी झाल्या, काही गैरसमज झाले, आयुष्यभराशी संबंध तुटले, मैत्री तुटली, हे सोडून द्यावं का आता, ह्यात एक चांगलं परत आयुष्याकडे एक नवीन ही नाती निर्माण करावी का. फॉरगिव्हनेस, क्षमाशीलता, लेटिंग गो, सोडून द्या असे शब्द आपण वाचतो, कित्येकदा याविषयी लेख वाचतो, कित्येकदा आपण पुस्तकं वाचतो याविषयी. पण हे नक्की ही गोष्ट तेव्हाच घडते जेव्हा ही आपण आचरणात आणतो आणि वाचणं आणि आचरणात आणणे ह्यामध्ये प्रत्येकच गोष्टीमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आजच्या या आपल्या एपिसोडसाठी नीलम ओसवाल या सायकोलॉजिस्ट गेली काही वर्ष पुण्यामध्ये कार्यरत आहेत, त्या गेस्ट म्हणून आल्या आहेत. तर त्यांच्याशी आपण या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आपल्या बऱ्याच मनात ह्या शंका ह्याच्यातमधनं मला वाटतं उत्तर मिळतील. तर हॅलो मॅडम, आमच्या ह्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद डॉक्टर अमित. मी नीलम ओसवाल, सध्या इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH पुणे येथे काम करते 2018 सालापासून. त्याच्यापूर्वी मी सायकोलॉजिस्ट म्हणून कामाला सुरुवात करून आता ऑलमोस्ट 25 एक वर्ष होत आली, 99 सालापासून करते. हा एक विषय मला कायम फार विशेष असं वाटतो, कारण हा फार एक अवघड गोष्ट वाटते ही सगळी करण्यासाठी, की कुणाला तरी माफ करणं आणि सोडून देणं. कारण बऱ्याचदा ह्या गोष्टी इगोशी संबंधित असतात असं वाटतं प्रत्येकाच्या. तर सुरुवातच ह्यातनं अशी करायची वाटते की क्षमाशीलता किंवा आपण फॉरगिव्हनेस असं म्हणतो, ते एक्झॅक्टली काय असतं. मला वाटतं आपल्या मनाचे ना असे काही गोष्टी, आपल्या मनातले घटक हे उपयुक्त असतात आणि काही त्रासदायक असतात.
तर उपयुक्त घटकांपैकी फॉरगिव्हनेस, क्षमाशीलता हा एक महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या जोडीला त्याचे भाईबंद आहेत कृतज्ञता. अच्छा. हां. आणि त्याच्या विरोधी अनुपयुक्त, त्रास देणारे आहेत कोणाच्याबद्दल तरी अढी मनात ठेवणं. हं. हां. राग येणं कोणाचं तरी, माझ्या मनासारखं झालं पाहिजे असं वाटणं. हं. सो इगो जो तुम्ही म्हणाला हां. हा या शत्रू पक्षात अच्छा. बसलेला आहे. तर अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर फॉरगिव्हनेस, क्षमाशीलता ही मनाला उपयोगी पडणारी अशी गोष्ट आहे आणि तो मनाचाच एक भाग आहे. आपल्याला फक्त तो ॲक्टिव्हेट करावा लागतो. पण बऱ्याचदा जर मला जाणीव झाली की आता माझं 4 मित्रांशी माझं होतं ते 2 मित्रांशी मी गेली 10-20 वर्ष बोलत नाही, की आपले नातेवाईक असतात, जवळचे असतात. का असं होतं, की आपल्याला वाटतं की नाही, मी नाही पुढाकार घेणार? हं. हं. राईट, राईट. मी नाही पुढाकार घेणार हे आपल्याला त्या इगो, आपल्याला स्व माझा फार मोठा असतो ना. हं. मी अमुक-तमुक, मी नीलम आणि मी इतकी मोठी आणि ती कायम इतरांच्या मानाने मी जरा वरच्याच पायरीवर असते. आणि मग त्यातनं मला वाटत असतं, की अरे, समोरच्या व्यक्ती त्यानं जे काही केलंय त्याच्यासाठी त्यानं माफी मागावी. पण हे दोन्ही बाजूनी म्हणजे मी जो डिफॉल्ट मोड ऑफ माइंड म्हणतीये तो माझा जसा असतो तसा त्याचाही असतो. त्यानं दुखावलं हे आपल्याला कळत असतं, पण माझ्याकडनंही जे काही घडलेलं आहे ते आरशासमोर मी उभीच राहिलेली नाहीये कधी. तर त्याच्यामुळे एकतर इगो आणि सेल्फ रिफ्लेक्शन थोडंसं आपण सतत बहिर्मुखी जे असतो त्याच्यामुळे मग ते इथपर्यंत पोहोचतो की नाही त्यांनी माफी मागितली पाहिजे, मी नाही. असं इथपर्यंत आपण पोहोचलेलो असतो. आपल्याला सुरुवात करायची असेल तर काय करायचं अशा वेळेला? राईट. तर आता ना फॉरगिव्हनेसबद्दल, क्षमाशीलतेबद्दल गैरसमज अनेक असतात. म्हणजे मग सोडूनच द्यायचं का? समोरचा चूक आहे. आपल्या मनात जी एक फुटपट्टी असते ती आपल्या व्हॅल्यूजने तयार झालेली असते. त्याच्यावर आपण जोखत असतो समोरच्याला. हे बरोबर आहे, हे चूक आहे, हा माझ्या जवळचा, हा दूरचा, असं. तर ती फुटपट्टी पण एकदा कधीतरी परीक्षण केलं पाहिजे त्याचं आपण. म्हणजे मी फक्त समोरच्या व्यक्तीचं जे परीक्षण करतेय ती माझी स्टँडर्ड्स काय आहेत, ती फुटपट्टी बरोबर आहे का, त्याचंही एकदा परीक्षण करायला हवं. आणि ते परीक्षण करण्यासाठी ही माझी व्हॅल्यू सिस्टीम कशी तयार झाली, ती माझी बदलत आली आहे का, मी हे कायमच माझं असं होतं. खरं तर आपणही खूप बदलत असतो, पण आपण समोरच्याकडनं एक्सपेक्ट मात्र करत असतो की वेगळं एक्सपेक्ट करत असतो. तर मी बदलतीये याचंही परीक्षण आपण केलं आणि समोरची व्यक्ती पण बदलतीये. ती आत्ता चुकली असेल, नेहमी नाही चुकत. आपण त्याची चूक समोर आले की त्यानं केलेल्या बरोबर गोष्टी विसरून जातो, चांगल्या गोष्टी विसरून जातो. तर हे थोडं आपण जरा सर्वांगीण विचार करणं स्वतःबद्दलही बाहेरच्या इतरांबद्दलही जास्त आवश्यक आहे असं वाटतं मला. बऱ्याचदा पण आपण असं जे ठेवतो सुरुवातीपासून एखाद्याविषयी राग किंवा काहीतरी, हे आपल्या येतच कुठून आपल्या आतमध्ये गोष्टी. सो मी मगाशी जे 2 मुद्दे सांगितले, एक तर आपला अहंभाव हा आणि दुसऱ्याबद्दलची फुटपट्टी, ते एक्सप्रेस होत असतं 4 प्रकारे असं मला वाटतं. की खरं तर रागच असतो आपल्याला की माझ्या मनासारखं नाही झालं, मला नाही आवडलं. पण ते एक्सप्रेस होताना इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी बदलत जाते असं मला वाटतं. की इंटेन्सिटी हाय आहे पण फ्रिक्वेन्सी कमी आहे. तर ती फटाक्यांची माळ असते, फटाक्यांची लढ फटफट फटफट फुटलं आणि संपलं असं असू शकेल. मी बोलून टाकलं आणि मग म्हणतातही लोक की ते बोलले असतील पण त्यांच्या मनात काही नाही बरं का, दुसऱ्या दिवशी येऊन परत ते तुम्हाला नेहमीसारखं बोलतात वगैरे. ही फटाक्यांची लढ झाली. दुसरा जळता निखारा आहे, जरा इंटेन्सिटी त्याची जरा आणखी जास्त आहे आणि तो जरा जास्त वेळ पण फटाक्यांपेक्षा जास्त वेळ पण चालतो आहे. इंटेन्सिटी पण जास्त आहे, फ्रिक्वेन्सी पण जास्त आहे. तिसरं, एखादा कदाचित म्हणजे राग न येणारी माणसं अगदी कमी असते, पण या प्रकारची माणसं राग आला, व्यक्त केलं, काहीतरी प्रकारे व्यक्त केलं आणि संपलं, मग ते चिडचिड स्वरूपात असेल आणि संपलं, फटाक्याचा एखादा फटाका म्हणून. आणि चौथा प्रकार मला वाटतं हा धुमसता निखारा. मी दाखवताना मला राग आलाय पण मी प्रत्यक्षात दाखवत नाहीये, मी फटाक्यांची माळ पण नाहीये, मी निखारा पण नाहीये, मी एखादा फटाका पण नाहीये, दाखवलं मी काहीच नाही, दाखवलं मी हसून छान, किती छान असंच म्हणतेय. पण आतमध्ये जे सुरू आहे मी त्यासाठी ते म्हणजे न दाखवण्यासाठी मी स्वतःला भले डिस्ट्रॅक्ट करेन
काहीतरी वेगळ्या विषयावर बोलायला लागेन, व्हॉटेव्हर. पण आतमध्ये ते साचत चाललंय आणि मग तो धुमसता निखारा वरतून दिसताना राख धरली आहे, पण आतमध्ये हा जो निखारा आहे तो मला स्वतःला जाळत जातो आणि तो त्रासदायक भयंकर आपल्याला स्वतःला घडत असतो. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ना की फॉरगिव्हनेस अँड की माझा राग म्हणजे डिफॉल्ट मोड ऑफ माइंड आहे की मला न आवडलेली गोष्ट नको असं म्हणणं, आवडलेली गोष्ट हवी म्हणणं. ती व्यक्त कशी करते याचा जरा असेसमेंट करूयात. या 4 पैकी कुठे आहे मी. जर समजा तुम्हाला जाणवलं की मी जळता हे धुमसता निखारा आहे, तर मात्र तुम्ही ना या एपिसोडकडे जरा नीट लक्ष द्या असं मी म्हणेन. बऱ्याचदा पण असं जाणवतं ना की आता माझं एक लांबचं कोणतरी मित्र आहे, त्याच्याशी माझं भांडण झालं आणि आम्ही बोलत नाहीये, तर मी कदाचित ते म्हणतो की जाऊ दे. जवळच्या माणसाला आपण कायम अशी अपेक्षा करतो, इतके वर्ष आम्ही जवळ, इतके वर्ष ओळखतो, ह्याला कळत नाही का की मला किती त्रास होतोय. तर आता बघा, अगदी जवळची व्यक्ती असेल तरी 100% मी जे वागतीये ते किंवा मी ज्या प्रकारचे ते कळतंय असंच नाही ना. आमचे ओव्हरलॅपिंग सर्कल्स बरेच आहेत, पण काही भाग वेगवेगळा असतोच. असा एखादा भाग समोर आला की जो आधी नव्हता माहिती त्याला आणि म्हणून तो अशा प्रकारे वागला, आणि तिथंच मग आपली ही कसोटी लागते की अदरवाईज तो चांगला वागतोय ना माझ्यासाठी, मी तो या प्रसंगात माझ्याशी असा वागला हेच का धरून बसलीये, मी पण तर अशीच वागलीये ना मग त्या ह्याच्यात. किंवा बऱ्याचदा म्हणजे आता समजा आपण 60 नंतरचा विषय बोलतोय, ह्या वयामध्ये बऱ्याचदा दोन्ही साधारण एका वयाचेच नवरा बायको घरात एकत्र असतात. त्या वयामध्ये म्हणजे मी बऱ्याचदा असं मध्यंतरी ऐकलं की जेवढे तुम्ही जास्त घरामध्ये एकत्र राहता तेवढे जास्त वाद नंतर व्हायला लागतात. बऱ्याच जणांचे असे आमचे प्रश्न येतात, त्यात येतं की आमची जास्त भांडणं व्हायला लागली आता, आणि मग त्यातनं ते रुसवे फुगवे पण जास्त होतात. मग त्या आजी दुसऱ्या खोलीत जाऊन बसल्या, आजोबा इकडे टीव्ही लावून नुसतेच बघत बसले, अशा गोष्टी बऱ्याचदा घडतात. तर हे का ऐकतं अशा गोष्टी घडतात, आणि ह्या वयात ह्याला आपण जसं म्हणतो की म्हातारपण एक लहानपण एक दुसरं बालपण असतं, असं म्हणून सोडून द्यावं का त्या गोष्टीला गरज आहे पाहण्याची, ह्याच्यावर काम करण्याची? नेहमी असंच घडतं असं नाही. दोन्ही प्रकार असू शकतात की अरे जसं 60 पर्यंत पोचता पोचता नातं मॅच्युअर झालेलं आहे आणि आता सांगण्याची गरज लागत नाही, मला ही भाजी अमुक प्रकारची लागते हे बरोबर आजीला कळलेलं आहे आजोबांचं, आणि त्याच प्रकारची गोष्ट समोर येते, असंही घडू शकतं. बोलण्याची गरजच नाही पडली, इतकीही जवळीक असू शकते. पण नाही घडत असंही असतं, आणि आपण मला वाटतं मुख्यतः जिथं नाही घडत त्याच्याविषयी बोलतो आहोत. तर जेव्हा ना हे असं का घडतं हा तुम्ही विचारताय, जेव्हा ते सातत्याने सामोरे एकमेकांबरोबर आहेत त्याच वेळेला हे सगळं समोर येणार. नाहीतर अदरवाईज आजी ना 50s मध्ये असताना ती बाहेर जात होती तिच्या सर्कलमध्ये, डिस्ट्रॅक्शन्स बऱ्यापैकी होत होतं. मला राग आला तरी मी बाहेर दार उघडून बाहेर जाऊ शकत होते. पण आता मात्र ती सोय उरली नाहीये. आता मैत्रिणींशी तेवढं बोलता येत नाहीये. त्यावेळेला मग ते डिस्ट्रॅक्शन ही मेथड नाही काम करत. मग आता रिफ्लेक्शन, अवेअरनेस याच्याकडे वळायला हवं. डिस्ट्रॅक्शन काम करत नाहीये म्हणून ते वाद व्हायला लागतात, आणि वाद याला आपण एक सिग्नल म्हणूनच बघूयात. आता मग जरा वळवा स्वतःकडे आणि का असं घडतंय याचं परीक्षण करायला लागा असं आपण म्हणूया. अशा वेळी खरं अतिपरिचयात अवज्ञा जसं आपण म्हणतो तसं होतं का बऱ्याचदा, की थोडंसं प्रत्येक नात्याला म्हणजे त्यात वाद होऊ नये म्हणून थोडं लांब असणे चांगले काही काळ दिवसातला प्रत्येक माणूस, किंवा आपलं एक एकत्र असताना पण थोडं आयुष्याचे काही गोष्टी वेगळ्या असाव्यात एकमेकांपेक्षा थोड्या? नाही, असाव्यात जरूर. म्हणजे मी आणि सोबतची व्यक्ती, माझी मैत्रीण, माझा मित्र हा एक सारखे असू नाही शकत. 2 स्वतंत्र व्यक्ती आहेत हे आपल्याला, आणि ते नातं सगळ्यात जास्त छान असेल. पण ॲट द सेम टाइम की तुम्ही आधी नवरा बायकोंबद्दल म्हणाला की आता अशी परिस्थिती आहे की ते एकत्रच आहेत आणि तिथं त्रास होतो. तर त्यावेळेला परत मग बाहेर जाणं योग्य का असा जर तुम्ही प्रश्न विचाराल तर मला वाटतं की नाही, हा सिग्नल घेऊयात आणि आत्मपरीक्षणाला सुरुवात करूयात. आणि 60s हे वय काही आम्ही काय बदलणार, आता आम्ही आहोत असं नाहीये. आपल्याला या वयात करता येऊ शकेल ना ते, की आतापर्यंत आपण डिस्ट्रॅक्शन ही स्ट्रॅटेजी वापरत होतो, पण आता बघूयात की बरे अच्छा आतापर्यंत लक्षात न आलेले स्वभावाचे कंगोरे लक्षात येत आहेत. ओके, अच्छा ही व्यक्ती अशी पण आहे, काय करता येईल, कसं करता येईल, का आहे हा डिफरन्स,
आपल्याला बऱ्याचदा असं असतं की मला माझ्यासारखीच, म्हणजे मला स्वतःला जिथं मदत होईल, स्वतःसारखं जे असेल ते छान वाटत असतं. पण दुसरं काहीतरी वेगळं आहे, त्यालाही मी सामावून घेऊ शकते का, समजून घेऊ शकते का, हे स्वतःला एक्सटेंड करण्याचा हा भाग आहे. हे परीक्षण आणि आणि आपण जसं म्हणतो की 40s 50s लेकिन की मी आता म्हातारपणे लहानपणासारखं तुम्ही जे म्हणताय ते पुढे म्हणूया, जेव्हा अजून गलित गात्र झालेलो आहे तेव्हा. तोपर्यंत तर अजून ती लाईक डेव्हलपमेंट चालू आहे आपली. किंवा बऱ्याचदा आपण जास्त जितका काळ सहवासात राहतो, म्हणजे तुम्ही आता हा जो मुद्दा सांगितला तो अगदी पटला, की आपण समोरच्याचे काही वेगळेपण हे समजून घेऊया. पण उलटा विचार बराच असा केला जातो की इतके वर्ष आम्ही बरोबर आहोत तर एकमेकांसारखेच व्हायला पाहिजेत, अशी अपेक्षा लोक ठेवतात. म्हणजे दुसऱ्यामधलं वेगळेपण कायम मान्य करत राहणं किंवा ते एक्सेप्ट केले, म्हणजे ठीक आहे अशी व्यक्ती, ते होत नाही बऱ्याचदा लोकांचं ना. होत नाही हे खरं आहे, पण व्हायला व्हायला हवं हे जास्त खरं आहे. हे पण महत्वाचं आहे. खरं म्हणण्यापेक्षा महत्वाचं आहे म्हणण्यापेक्षा बरोबर आहे. सुखी सहजीवनासाठी असं आपण म्हणूयात. आणि सहजीवन हे 60s नंतर तर सुरू झालेलं असतं ना. तुम्ही म्हणता आता तुम्ही डोक्याला डोकं लावून बसलेला आहात, त्यावेळेला माझ्यापेक्षा वेगळ्या आवडी निवडी मी किती चांगल्या प्रकारे एक्सेप्ट करू शकते, त्यातनं ते सुखी होणार आहे का दुःखी होणार आहे ते ठरेल. आणि बऱ्याचदा आता फॉरगिव्हनेस हा शब्द वापरतोय आपण, लेटिंग गो हा शब्द बऱ्याचदा असा येत असतो. तर एक्झॅक्टली लेटिंग गो म्हणजे खरं काय असतं? आणि ते फॉरगिव्हनेस ही तशी ॲब्स्ट्रॅक्ट कल्पना आहे आणि त्याला लेटिंग गो असा पण शब्द वापरलेला आहे. तर ती जरा ॲब्स्ट्रॅक्ट असली तरी समजून घेऊयात. आम्ही ना शिकत असताना, मी थोडं विषयांतर करते, की आमच्या प्रोफेसरच्या केबिन बाहेर लावलेलं होतं की थॉट्स आर द मोस्ट कॉन्क्रीट थिंग्स इन द वर्ल्ड, नाही का. तर तसं आपले विचार, फॉरगिव्हनेस ॲब्स्ट्रॅक्ट दिसला तरी दॅट इज द मोस्ट कॉन्क्रीट थिंग, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर आर्किटेक्चर समजून घेऊयात म्हणजे सोपं जाईल. तर गैरसमज हा असतो की लेटिंग गो म्हणजे सोडून देणं, की मला माहिती आहे की त्यांनी चुका केलेल्या आहेत पण जाऊ द्या, आता कुठे भांडत बसा. तर तसं नाही आहे ते जरा नीट समजून घेऊयात. की मगाच्या बोलण्यात आपला एक मुद्दा आला की दोन व्यक्ती एकसारख्या नसणार आहेत आणि आपल्या मनाला तर हवं असतं की मला हवी तशी प्रतिक्रिया त्याने देवी, ती दिली नाही त्याच वेळेला आपली फुटपट्टी ही ॲक्टिवेट होते की नाही बाबा हे बरोबर नाहीये. तर आता पहिल्यांदा जेव्हा आपण फॉरगिव्हनेसचा विचार करतो, लेटिंग गो ही सगळ्यात लास्ट पायरी आहे. त्याच्या आधी माझ्या मनातला राग हा एक सिग्नल म्हणून आपण घेतला, धुमस्ता निखारा. मगाशी मी म्हटलं धुमस्ता निखारावाल्या लोकांनी जरा नीट लक्ष देऊन बघा. तर मी धुमस्ता निखारा असं वाटलं असं, आणि समजा तुम्हाला ते इंडिकेशन मिळत असेल की अरे मला जरा त्रासच होतो बरं का, दिवसा तर मी डिस्ट्रॅक्ट करू शकते पण मग रात्री मनात चालू राहतं. तर त्यावेळेला पहिली गोष्ट काय करा की काय घडतं आहे, कुठल्या गोष्टी मला ट्रिगर करत आहेत. की समोरची XYZ ही कृती, की समोरची बाबा समोरचा त्याला माहिती आहे की मला हे येत नाही आणि नेमके मला तेच प्रश्न विचारतो, ते मला जर ट्रिगर करत असेल तर आता पहिली पायरी आहे फॉरगिव्हनेसची की त्याच्या दृष्टीनं बघणं, ही जी काही घटना घडतीये त्याच्याकडे. आत्तापर्यंत तो प्रश्न विचारतो आणि मला राग येतो, हे असंच घडत होतं. आता मी जरा विचार करायला लागते की तो हा प्रश्न पुन्हा पुन्हा का विचारतो, कदाचित त्याला खरंच समजलं नसेल. फॉर एक्झाम्पल आत्ता मला आठवलं ते माझ्या नवऱ्याबद्दल. नवरा पण बघत असेल एपिसोड, पण सांगते की तो ना असं, समजा मी एखादी भाजी केली आहे तर तो बघायचं ताटामध्ये आणि विचारायचं कसली भाजी आहे ही, असं अगदीच नाक उडवत बिडवत. आणि मला ते भयंकर अपमानास्पद वाटायचं की अरे दिसतीये ना ही काय भाजी आहे ती, आता हे अजून का विचारायला हवं वगैरे. असं बरीच वर्ष हे असं चालू होतं बरं का मनात, की त्याला ना बाईने केलेली भाजी चालते, मी केलेली भाजी मात्र त्याला कसली भाजी आहे, असं सगळं हे चालू होतं. कधीतरी असं लक्षात आलं की त्याला खरोखरच ते ओळखता येणं अवघड जातं. कदाचित मी वेगळ्या पद्धतीनं करत असेल, त्याचं आतापर्यंतचं कंडिशनिंग एका प्रकारे ही भाजी बघणं असेल आणि आम्ही दोघं वेगवेगळ्या कल्चरमधून येतोय म्हणून मी ज्या प्रकारे करतेय ते त्याला ओळखता येत नसेल. तर हा जो मुद्दा आहे ना की अरे समोरच्याचा नजरेनं बघूयात, ती पहिली पायरी फॉरगिव्हनेसची आहे असं मला वाटतं. तर त्या प्रोसेसमध्ये जेव्हा मी हा विचार केला ना, अच्छा
खरंच नसेल ना त्यांना हे अशा प्रकारची भाजी पाहिजे. तेव्हा मलाच जरा बरं वाटलं बरं का, की ओ आय सी, ठीक आहे. मग मी जरा त्याचं उत्तर द्यायला लागले, की हां ठीक आहे, ही भेंड्याची आहे किंवा ही काय भोपळ्याची अशा प्रकारे करतात वगैरे असं. अदरवाईज मी रागवून, नाही कळलं का, तुला तीच आवडते, त्यांनी केलेलीच आवडते, अशा प्रकारची जरा मीही तिरकस उत्तरं द्यायची. सो दुसऱ्याच्या नजरेने बघणं, काय झालं असेल, त्यांचं कंडिशनिंग काय आहे हे समजून घेणं ही पहिली पायरी असू शकेल. आता पुढचा टप्पा काय, तो सांगताना मला आत्ता एक गोष्ट आठवतीये, ती सांगते की हा ना एक मॉन्क असतो, भिक्षू असतो, आणि असा छान तळ्याकाठी त्यांची मॉनेस्ट्री असते, आणि तो अतिशय मदत करणारा सगळ्यांना भिक्षू असतो, की सकाळी उठून झाडू काढेल, कोणाला काही हवं असेल. बरेच भिक्षू एकत्र राहत असतात, कोणाला काही हवं असेल तरी अरे अरे ये तू, असं त्यालाच हाक मारली जायची, आणि हा पण तयार असायचा. हा करायचा तर मदत, पण त्याला भयंकर त्याचा की अरे हे सगळेजण माझ्याकडनं, त्यांना काय चहा हवा असेल मी करून देतो, त्यांना काय अमुक तमुक सापडत नाहीये मी आणून देतो, आणि त्यांचं तर ते कामाला लागतात, त्यांचं ते ध्यानाला बसतात. माझं काय, माझा किती वेळ जातो, मला तर वेळही मिळत नाही ध्यानाला, असं त्याच्या मनात सतत चालू असतं. आणि मग तो म्हणत असतो, एक दिवशी विचार करतो, आज ना उद्या ना मी आता भल्या पहाटे मी इथून निघूनच जाईन, मी ना या तळ्यामध्ये एक होडकं घेऊन तळ्यामध्ये जातो, मध्यभागी जाऊन तळ्यात मी आपलं ध्यान करत बसेन. मग जातो तो त्या दिवशी सकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी, आणि तळ्याच्या मध्यभागी जातो, होडकं तिथं थांबवतो आणि ध्यान करत बसलेला असतो. डोळे मिटलेले असतात, आणि त्याच्या होडीला धक्का लागतो. हा धक्का दुसऱ्या होडीचा असेल हे त्याच्या लक्षात येतं, आणि त्याच्या मनात पहिली रिॲक्शन येते, आले ना कडमडत इथपर्यंत, इथं इतकं दूर जाऊनही काही उपयोग नाही, असं त्याच्या मनात येतं. थोडा वेळ तसंच त्याचं चालू राहतं. परत एक धक्का लागतो, आणि तो म्हणतो नाही करू देते, उघडायला हवं, बघतो काय हवंय त्यांना, म्हणून तो उघडतो, आणि त्याच्या लक्षात येतं की रिकामी होडी आहे. रिकामी होडी आहे, आणि वाऱ्याने हलत हलत ती त्याच्या होडीला येऊन लागलेली आहे. तर हे जे आपले फ्रिक्शन्स चाललेले असतात ना, ते समोरचा माणूस, आपण प्रिझ्युम करतो की हा मुद्दाम करतोय, तो मुद्दाम मला विचारतोय त्या भाजीचं, पण ते त्याच्या कंडिशनिंगनी, त्याच्या वाऱ्याने हललेली होडी माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. हा या विचारापर्यंत हे कंडिशनिंग आपण जर समजून घेतलं ना, तर जरा पुढे जास्त सोपं जातं. सो आपलं प्रत्येकाचं वागणं हे आपापल्या कंडिशनिंगमुळे असतं. कंडिशनिंगची जी हिस्ट्री आहे, तर मी माझ्या कंडिशनिंगमुळे जे वागतेय, ते समोरचा त्याच्या कंडिशनिंगमुळे वागतोय, हे लक्षात येणं हा थोडासा पुढचा टप्पा असू शकतो. त्याच्या पुढचा टप्पा, समजा मला असं वाटलं की नाही याचं झालंय हे असं कंडिशनिंग, तर भाजी न आवडणं, भाजी न ओळखता येणं हे फार नाईफ उदाहरण झालं. पण काही वेळेला आपल्याला असं वाटतं की भले ती तिच्या कंडिशनिंगमुळे ती अशी वागत असेल, पण ते तिला नाही आहे ना आयुष्यात उपयोगी, असं माझ्या फुटपट्टीनुसार वाटत असेल, आणि मग मला वाटतं की नाही तिला सांगावं हे, तर जरूर सांगावं. लेटिंग गो म्हणजे काहीच न सांगणं, गप्पा बसणं असं नाही. ते झालं तर परत तो धुमस्ता निखारा तयार होईल. त्यामुळे संवाद साधायचा प्रयत्न करणं हा पुढचा टप्पा असेल. न जाणो संवाद साधता साधता तुम्हाला लक्षात येईल की माझं जे कंडिशनिंग आहे त्याच्यातही काही बदल करण्याची गरज आहे. हां, आणि जेव्हा मी कंडिशनिंगमुळे आहे असं जेव्हा माझ्या लक्षात येतं, त्यावेळेला हेही लक्षात येतं आहे की ही व्यक्ती ती स्टॅटिक नाही आहे. आपण फार लेबलं लावून टाकतो की डॉक्टर अमित बिडवे असे, नीलम अशी, नीलमची मैत्रीण अशी, नवरा असा. त्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं बघणं हे या कंडिशनिंगमध्ये आपण घुसलो की लक्षात येत आहे. ती व्यक्ती बदलत जाते हे लक्षात येत आहे. ती बदलत जाते याच्याने मग मला लक्षात येतं मीही बदलते की माझंही रिफ्लेक्शन सुरू होतं की मीही अनेक वेळा बदललेली आहे. आणि त्यातनं मग थोडासा संवाद साधलाय मी. मला लक्षात आलं की हो, मीही माझी फुटपट्टी बदलायला हवी आहे. समोरच्याला सांगितलं, त्यांना मान्य केलं आणि पुढच्या वेळेला बदललं असं होऊ शकेल. काही काही वेळेला असं घडतं की समोरच्याची लर्निंग कपॅसिटी कमी आहे आणि तिथंही त्याही टप्प्याला नाही त्यानं मान्य केलं. संवाद तर झाला, पण नाही माझंच म्हणणं बरोबर आहे असं त्याला आत्ता वाटत असेल. तरीही हे मनात असू द्या की आत्ता त्याला असं वाटतंय की माझंच म्हणणं बरोबर आहे. बट दॅट इज नॉट नेसेसरी की कायमचीच ही व्यक्ती अशी असेल. तर असं करून की ठीक आहे माझे सगळे मार्ग मी बोललेलो आहे त्याच्याशी,
संवाद साधलेला आहे. माझं आत्मपरीक्षण केलं आहे, त्याचं परीक्षण केलं आहे, बोललो आहे आम्ही एकमेकांशी, तरीही नसेल तर मात्र सोडून देणं. सो लेटिंग गो हा सगळ्यात शेवटचा टप्पा आहे. मग तिथं मी म्हणते की ठीक आहे, सगळेजण बदलत आहेत, तर आत्ताच्या घडीला मी सोडून देते आहे. जे काही आहे ते त्या अमुक तमुक कारणांमुळे झालं आहे, म्हणून आय एम लेटिंग गो. लेट सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. असं ते सगळं त्याचं आर्किटेक्चर आहे. हे फार इंटरेस्टिंग आणि तितकंच महत्त्वाचं आहे. कित्येकदा इतक्या आतपर्यंत कोणी खरं विचार असा सहजासहजी केला जात नाही. फार वरच्या लेवलवरती याचा विचार केला जातो. यातनं बरेच एक अशी पण गोष्ट घडते की दुसऱ्याच्या बाबतीमध्ये आपण नेहमी असं म्हणतात ना की तुम्हाला स्वतःला काही होत असेल त्रास तर स्वतःलाच स्वतःचा मित्र समजा आणि स्वतःला तशा पद्धतीने ट्रीट करा. तर ह्या बाबतीत हे नेहमी एक असं होत असतं की मी दुसऱ्याला कदाचित लवकर माफ करतो, स्वतःला माफ करणे एवढं अवघड का जातं. राईट. आता यानं दोन वेगवेगळे व्यक्तिमत्व आहेत असं वाटतं मला, पर्सनॅलिटीज. की काही पर्सनॅलिटीजमध्ये होस्टिलिटी जास्त आहे, दुसऱ्यांबद्दलचा राग जास्त आहे, पटकन ती फुटपट्टी पुढे येते, हे चुके हे बरोबर होतं. काही जणांची मात्र ती फुटपट्टी उलटी झालेली असते. अरे माझं हे चुकलं, माझं हे, मी स्टँडर्ड, माझा एक आयडियल मी तयार असतो आणि त्याच्यात मी स्वतःला जोखत असते. आणि काही व्यक्तींना स्वतःला माफ करणं अवघड जातं, काही व्यक्तींना इतरांना माफ करणं अवघड जातं. त्यामुळे याच्या बाबतीत युनिव्हर्सॅलिटी नाही म्हणता येणार आपल्याला. आणि मग अशी तो एक विषय मला आणखी थोडं वाढवायचा होता की हे जर आतमध्ये राग राहील तर शरीरावर ह्याचे काय परिणाम होतात. तर मनात जे असतं त्याचा शरीरावर परिणाम होतोच होतो. हे आपल्याला 1950s पासून पहिल्यांदा थ्रू रिसर्च आणि या दोघा कार्डिओलॉजिस्टकडनं टाईप ए आणि टाईप बी पर्सनॅलिटीबद्दल कळलं होतं की ज्यांचं टाईप ए पर्सनॅलिटी आहे, ॲम्बिशियस आहेत, पंक्च्युअल आहे, कॉम्पिटिटिव्ह आहेत, होस्टाईल आहेत, त्यांना करोनरी डिसीज होण्याची शक्यता जास्त आहे. हे रोझनमॅन आणि फ्राईडमननी 50s सांगितलं होतं. त्यानंतर तर या माइंड बॉडी मेडिसिनमध्ये बराच पुढे रिसर्च झाला आणि त्याच्यातला हे जे 4 गोष्टी मी सांगितल्या, कॉम्पिटिटिव्हनेस, ॲम्बिशियस, पंक्च्युअलिटी आणि होस्टिलिटी, तर याच्यातला क्रक्स हा होस्टिलिटी आहे. मी जेव्हा दुसऱ्याबद्दलचा राग मनात धरून ठेवते त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो, असं पुढच्या अनेक रिसर्चमध्ये दिसून आलंय. सगळ्यात जास्त परिणाम होतो म्हणजे काय, तर तो तुम्ही मगाशी सुरुवात करताना जे म्हणालात की आजारांची नांदी मिळते, तर ती वृद्धापकाळ आणि आजार, हे काही ना काहीतरी आजार होतातच, पण ते नॉर्मल जे आहे, विदिन नॉर्मल लिमिटच्या पलीकडे काही ना काहीतरी गोष्टी घडायला लागतात. त्याच्यात एक कोरोनरी डिसीजेस आहेत, कॅन्सरसारख्या गोष्टी आहेत, या फार साचून राहिलेल्या गोष्टी आपल्याला त्रास देणाऱ्या आहेत आणि अनेक रिसर्च त्याच्याबद्दल झालेले आहेत. भले हे इतके नाही, हे तसं मी क्रॉनिक डिसीजेसबद्दल बोलते, मोठ्या गोष्टींबद्दल बोलते, तेवढं नाही झालं तरीही ती कॅसेट मनात घुमत असते. आणि ती अदरवाईज आपण एक्सपर्ट होतो, मास्किंगमध्ये एक्सपर्ट होतो, त्यामुळे समोरच्याला दाखवत नाही. समोरच्याला मी छान मेकअप करून छान आहे मी असंच दाखवत असते, छान हसत असते, स्माइलीज वापरत असते, पण मी शांत असताना मला तीच कॅसेट तिथेच अडकलेली आहे आणि ते मला त्रास देत असतं. तेच पुन्हा येत असतं, त्याच्या पलीकडे जाऊ नाही ना शकत मी. तर ते त्रासदायक आहे. आयुष्य हा जर वाहणारी नदी आहे असं आपण जर म्हटलं तर ती कुठेतरी अडकली आहे. पाणी अडकलं म्हटलं की तिथं शेवाळं साचणार आहे. मग मी दुसऱ्या गोष्टींना माझ्या मनात येऊच देत नाहीये. आणि मग जे क्रिएटिव्हिटीमधला आनंद आहे, ज्या गोष्टींनी, उपयुक्त गोष्टींनी आनंद मिळू शकेल, त्या गोष्टी दाराच्या बाहेर थांबवलेल्या आहेत. त्यामुळे चालू आहे आयुष्य, पण शेवाळं साचलंय असं जास्त होतं. म्हणजे जुनं जोपर्यंत आपण काढून नव्याला जागा करत नाही तोपर्यंत ते अपेक्षा ठेवू नये की आयुष्य काही वेगळं होईल म्हणून. हो, आणि हे वृद्धापकाळात का किंवा 60sची नांदी मिळाल्यावर तरी का, ही सतत करण्याची प्रोसेस आहे. जसं की आपण समजा मला रिटायर झाल्यानंतर पेन्शन म्हणून काही मिळावं असं असेल, तर मी आता फायनान्शियल ॲडवायझर सगळे सांगतात की 30sमध्ये सेव्हिंग चालू करा. तर तशी ती प्रोसेस आपण खूप अलीकडे सुरू करायला हवी. रोजच्या रोज टेक वन डे ॲज अ युनिट. आजच्या दिवशी काय बरं माझ्या मनासारखं झालं असं मला वाटलं, कुठे मी रागावले किंवा कुठे मला, आणि तुम्ही दिवसाच्या शेवटी जेव्हा विचार करता तेव्हा काही गोष्टी तर संपलेल्या असतात, न आवडलेल्या गोष्टी पण संपलेल्या असतात, पण काही गोष्टी अशा जरा जास्त रुतून बसलेल्या असतात, त्याच पहिल्या आठवतात. डायरी लिहायला सांगितली कुणाला
तर तेच लिहिलं जातं. आज ना लाईक ना ट्रॅफिकमध्ये मी अडकले, याच्यापेक्षा बॉस मला बोलला आणि त्याने माझा अख्खा दिवस वाईट गेला. नवऱ्याने मला भाजी कशी हे झाली हे सांगितलं आणि त्यांनी त्रास झाला, हे पहिलं आलेलं असतं. आणि हे जे असतं ना, त्याच्यावर त्या रात्री विचार करूयात ना. अच्छा. त्या रात्री आपण मी जे कंडिशनिंग बघणं, समोरच्याच्या दृष्टीनं बघणं, ही प्रोसेस आपल्याला त्या रात्री डायरी लिहिण्यातनं करता आली ना, तर दॅट वुड बी ग्रेट. ते आपल्याला मिशन 60साठी मदत करणारी गोष्ट आहे. तेव्हा त्याची फळं आपल्याला मिळायला लागतील आपल्याला. तेव्हा जे नवरा बायको एकमेकांबरोबर आनंदी सहजीवन जगतायत ना, बऱ्याचदा ना जाहिराती अशा असतात त्या फायनान्शियल इन्व्हेस्टरच्या, की छान म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले आणि कसे आम्ही छान आनंदी आहोत. तर हे असं म्युच्युअल रेसिप्रोकेशनमध्ये जर आपण इन्व्हेस्ट केलं ना, तर पुढे आपल्याला त्याचे रिटर्न्स मिळणार आहेत. आणि त्यासाठी आपण आधीपासून काम करायला हवं असं वाटतं. आपण हा करतोय एपिसोड तेव्हा म्हणतोय खरं, पण ह्या गोष्टी आधीच्या काळामध्ये म्हणजे खरं जे तुम्ही सांगितलं तो फार मला महत्त्वाचा पॉईंट वाटला आता, की जसं मी सुरुवातीला म्हणलो की 60च्या वयामध्ये गेल्यावर आपण आयुष्याकडे मागे वळून बघतो, तर एकदम एवढा मोठा तो चंक आठवण्याची ते ठीक आहे, पण हे रोजच्या रोज जर तुम्ही दिवसाचं जर करत गेला की आज काय घडलं तर ती सवय लागू शकते तुम्हाला अशी ना. येस अगदीच महत्वाचं आहे ते. आणि आता तुम्ही मगाशी गिल्ट प्रोन पर्सनॅलिटीज बद्दल बोललो आपण, की काही जणांना ही सवय असते पण स्वतःबद्दल ते निगेटिव्ह विचार करतात, नाही माझं चुकलं बरं का, नाही मी बरोबर नाही बोलले बरं का. तर हे रिफ्लेक्शन करताना ते स्वतःला दोष देत देत करत असतात. तसंही नको. स्वतःलाही आपण अच्छा असं झालं, फॅक्च्युअली बघूयात, माझी ही प्रोसेस चालू आहे, मी आजच आयडियल व्हायला हवं असं कशाला. आज असं झालं, त्याच्यात मला हे माझ्या मनासारखं नाही झालं, आयडियल कदाचित हे झालं असतं तर बरं झालं असतं, उद्या मी प्रयोग करून बघते, अशा प्रकारे वागून बघते, असा स्वतःबद्दलही मोकळेपणा ठेवूयात, तर थोडं छान आयुष्य जगायला मदत होऊ शकेल. ह्यात मला हा पॉईंट आता मी तो विसरलो, पण तुम्ही म्हणल्यावर आठवलं की आपली चूक नसतानाही आपण त्या मोडमध्ये असण्याची ही जी सवय असते, की जाऊ दे, वाद नको व्हायला, घरात 4 दिवस आणखी खराब नको जायला या रागवा चिडवाचिडीमध्ये, म्हणून आपल्याकडे असं सतत एक पॅसिव्हनेस घेऊन जगण्याची जी सवय असते, त्या माणसांना बदलायची गरज आहे. म्हणजे अगदीच आहे. तो धुमसता निखारा पुढे जाऊन होणार आहे, की मी बोलले नाही कुणाला, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, असं केलं, पण ते सतत नाही म्हणता येत सुख त्याला. तर ते दुःख, त्याचा मला त्रास होतोय हे अॅक्नॉलेज करूयात आणि मग थोडी पुढची प्रोसेस समोरच्याचं कंडिशनिंग समजून घेणं, त्याच्याशी संवाद साधायचा असेल तर कुठल्या प्रकारे, कुठल्या पॉईंटला, असे काहीतरी पॉईंट्स असतातच, काहीतरी एंट्री पॉईंट असतोच की जिथं तुम्ही बोलू शकता. त्या संवादाच्या जागा शोधणं हे महत्वाचं आहे. माझंच चुकतं असं नाही. कदाचित हे जे सो कॉल्ड समजूतदार म्हणून जे लोक ज्यांच्या लेबल घरात लागलेले असतात, त्यांना खूप जास्त रिसेंटमेंट राहत असतील ना मनात, समजूतदार बाहेरनं जरी दिसत असतील. काही त्यातल्यापैकी खरोखर समजूतदार आहेत असंही असेल, की ज्यांची ही प्रोसेस चालू आहे म्हणून समजूतदार आहेत. पण काही जण मात्र नको दाखवायला मला माझा चांगला पर्सोना, माझा चांगला दाखवायला पाहिजे म्हणूनही असेल, तर त्यावेळेला ही प्रोसेस व्हायला हवी थोडी, असं वाटतं. फॉरगिव्हनेस हा महत्वाचा आहे, क्षमाशीलता ही महत्वाची आहे. हे आपल्याला नवीन नाहीये, हे रोझेनर आणि फ्राईडमननी सांगितलंय असं नाहीये, किंवा माइंड बॉडी मेडिसिन सांगतेय असं नाही. त्यांनी ते प्रूव्ह केलं रिसर्चने. पण एकूण आपल्या संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या क्षमाशीलतेला महत्त्व देत आहेत. जैन लोकांमध्ये असलेली मिच्छामी दुक्कडम म्हणण्याची प्रथा. तुम्ही जी कुठली संस्कृती फॉलो करत असाल, प्रत्येकाच्या या संस्कृतीत हे असणार आहे. मला मिच्छामी दुक्कडम हे या संस्कृतीतलं, जैन संस्कृतीतलं माहिती आहे, पण प्रत्येक संस्कृतीत असणार. वर्षातनं एकदा की माझ्याकडनं मनाने, शरीरानं दुसऱ्याबद्दल काही त्रास झाला असेल, मी त्रास दिला असेल, तर त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो, असं त्याला ते मिच्छामी दुक्कडम जे म्हणतात. ते फक्त रिच्युअल न राहता ते मनापासनं आलं पाहिजे. याच्यासाठी काय प्रोसेस करावी ही आपण आत्ता बोलतो आहोत. आणि ती प्रोसेस, ते टप्पे आपण आत्ता बोललो, की समोरच्याच्या दृष्टीनं बघणं, त्याचं कंडिशनिंग समजून घेणं, संवाद साधणं आणि मग लेट गो करणं, असं सगळं आहे. तर हे इतकी प्रोसेस घडून जेव्हा मी मिच्छामी दुक्कडम म्हणते किंवा खम्मत खामणा काही जण म्हणतात, त्यावेळेला ना खरोखर फरक पडलेला असतो.
तर खरंच करून बघा की ते यू विल रिअलाइज की तो मॅटर, जी अडकलेली कॅसेट आहे ना, इट ड्रॉप्स डाऊन. की आता नाही, लाईक ना, तो मोमेंट फक्त मी समोरच्याला म्हणताना, क्षमा मागताना, माफ कर बाबा म्हणतानाच येतो असं नाही. तो मोमेंट माझा विचार करतानाही येतो. आणि तो मोमेंट आला ना की खरंच तो आहा मोमेंट असतो. ते गळून गेलेला असतो. ती अडकलेली कॅसेट संपलेली असते. आणि अदरवाईज ती अढी आणि त्या व्यक्तीबद्दलचा विचार म्हणजे माझाच हाताला भाजणारा तो निखारा असतो माझ्या हातात. तो एकदा गेला की तो इतकं हलकेपण देणारा असतो ना. मग मला थोडा ओपननेस झालेला असतो. मग मी त्यानं केलेल्या 4 वेगळ्या चांगल्या गोष्टीही बघू शकते. मग ती कृतज्ञताही येते. मग या क्षमाशीलतेचे जे भाईबंध आहेत ते पण पुढे ॲक्टिवेट व्हायला लागतात. लाईक ना, पिल्स घेणं, औषधं घेणं, मेडिसिन्स घेणं, याच्या बरोबरीनं ती कोणीतरी दिलेली असली ना, की माझ्या जवळच्या व्यक्तीनं दिलेली असणे की ती घेतलं जाण्याची शक्यता जास्त असते. नाहीतर मग काय, कशासाठी घ्यायची आहे, माझा मी घेतोय आणि काय उपयोग आहे, असं जे होतं. म्हणून हा फक्त आपल्या संस्कृतीशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे की असं शोधूयात. क्षमाशीलता ही आहे. तुम्ही जिथं कुठं आहात ना, क्षमाशीलतेचं महत्त्व आपल्याला अनेक संतांनी सांगितलेलं आहे. ते आठवूयात ना आपण, ते बघूयात, ते काय साहित्य होतं ते जरा बघूयात. आणि आता पण बरेच गोष्टी ॲक्शन ओरिएंटेड बोलता आल्या की आता आपण आधीच करायला पाहिजे हे कळलं वयाच्या टप्प्यावर. पण ठीक आहे, आज मी 60 वर्षाचा आहे, मी कालच रिटायर झालो आणि मी आज एपिसोड पाहिलाय. आता मला वाटलं की मला हे सगळं जरा बदलायला सुरुवात करण्याची गरज वाटायला लागली बाबा हे पाहिल्यानंतर. तर उद्यापासून मी काय करूयात रोजच्या आयुष्यामध्ये. की समजा आलं ना की हे सांगितल्यावर लोकांच्या लक्षात आलं की हो, हे आहेच की, हे टूल आमच्याकडे आहे, हे महत्वाचं आहे आणि मनाला उपयुक्त असा घटक आहे, हे या एपिसोड नंतर लक्षात आलं. काय करायचं? तर मी सुचवीन आत्ता असं की ना, एक छान, म्हणजे आतापर्यंत कधीही याचा विचार झाला नसेल आणि आता तुम्ही 50च्या पुढे आहात, तर एक कोरा कागद घ्या, A4 साईजचा. हा तुमचा युनिव्हर्स आहे. आणि माझ्या युनिव्हर्समध्ये मी राणी असते ना, आणि राणी सगळ्यात मध्ये असायला हवी. मग तिथं मध्ये मी माझं नीलम लिहिलेलं एक वर्तुळ काढा. आणि आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात असलेलं किंवा आत्ताच्या घडीला तुमच्या आयुष्यात असलेली जी माणसं आहेत, ती जितक्या कुठल्या अंतरावर आहेत ना, त्यांना तितक्या अंतरावर या कागदावर ठेवायला लागा. बऱ्याचदा हा एक्सरसाइज करताना लोक म्हणतात की जी प्रेमाची नाती आहेत त्यांनाच ठेवू बघतात. पण मला इथं ना विंदा करंदीकरांची एक कविता फार आवडलेली होती की प्रेमाप्रमाणे राग सुद्धा जोडतो माणसांना. म्हणजे जोडतो ते प्रेमाने नसेल, प्रेमा इतका अफिलिएटिव्ह ट्रस्ट नसेल, पण ते काहीतरी कनेक्शन निर्माण झालेलं आहे. तर ज्यांच्याबद्दल राग आलेला आहे त्याही व्यक्तींना ठेवा. ते भले तुम्ही मागे ठेवाल, त्या कागदाच्या कोपऱ्यात ठेवाल, पण ठेवा या सगळ्या व्यक्तीशी, ज्यांच्याशी तुम्ही जोडले गेलेला आहे या आयुष्यात, त्यांना ठेवा. पुढच्या टप्प्यावर विचार करा. म्हणजे माझं युनिव्हर्स तर तयार झालं. पुढच्या टप्प्यावर विचार करा की ही प्लुटो लेव्हलला इतकी दूर असलेली व्यक्ती कायमचीच तितकी दूर होती, म्हणजे मी कमी वेळेला भेटलो असं आहे का फ्लक्च्युएटिंग होतं, कधी ती जवळ आली आणि मग दूर गेली. मग काय प्रोसेसेस घडल्या, काय प्रक्रिया झाली की ती जवळ होती ती दूर जायला लागली. त्या वेळेला तुम्ही म्हणताय त्या टप्प्याला, त्या वेळेला आपण इतके बिझी आहोत अदरवाईज आपल्या आयुष्यात की लक्षातही येत नाही की ती व्यक्ती दूर गेली. आपणच आपल्याच आयुष्यात बिझी होत. त्यामुळे दूर गेली व्यक्तीच, चलो जाऊ दे, माझं चालू आहे वगैरे. आणि मग ते अशा जरा शांत बसल्यावर लक्षात येते. तर ती दूर जाताना घडलेली प्रक्रिया काय होती? माझ्या काही बोलण्यामुळे होतं का हे नाईव्ह दूर जाणं होतं की आम्ही 2 वेगवेगळ्या शहरी गेलो आणि म्हणून दूर जाणं झालं. याच्याबद्दल जरा विचार करायला सुरुवात करूयात. आणि मग समजा तिथं आढळलं की काही ठिकाणी ना मी जरासं एक पुढचं पाऊल घेण्याची, मी पुढे जाऊन बोलण्याची गरज होती, तर एकदा करा ना मेसेज करून बघा. त्याच्यातही समजा त्या व्यक्तीला नाही, त्या व्यक्तीच्यासाठी महत्त्वाचं उरलीच नसेल तुम्ही, तर मग सोडून देऊयात. पण ॲटलिस्ट तो जो जळता निखारा तुम्ही हातात ठेवला आहे तो तरी ड्रॉप डाऊन होईल. सो ही प्रोसेस नक्की करावी असं मला वाटतं की जर समजा या एपिसोडमध्ये असू. तर समजा तुमच्या लक्षात असं आलं की आपण धुमसता निखारा आहोत, मगाशी आपण ते ॲनालिसिस केलं वगैरे,
आणि असंही कळलं बाबा की आहेत अशा अनेक व्यक्ती की ज्यांच्या बाबत राहून गेलं आहे मनात, ते कार्पेट खाली होतं आता वर यायला लागलं आहे आणि नाही एकट्याला हँडल करता येते. घेऊयात ना सायकोलॉजिस्टची मदत. या छोट्या छोट्या गोष्टीतही एक त्रयस्थपणे बघणारी व्यक्ती मदत करू शकते, सायकोलॉजिस्ट मदत करू शकतात. तर तसं घ्यायला ती मदत हरकत नाही असं मला वाटतं. हा दुसरा टप्पा. पहिल्या टप्प्यात आपण परीक्षण करणं, दुसऱ्या टप्प्यात मदत घेणं प्रोफेशनल्सची. तिसरा टप्पा मला वाटतं की काही जणांना ना असं दुसऱ्याला सांगणं, माझं आयुष्यात काय चाललंय ते दुसऱ्याला सांगणं अवघड वाटतं. मग त्यांच्यासाठी आपण म्हणतो की मला विपश्यनेची गोष्ट, विपश्यना कोर्स करणं महत्त्वाचं वाटतं. की विपश्यना कोर्स हा स्वतःवर केलेली थेरपी आहे, स्वतःच केलेलं काउन्सिलिंग आहे. त्याचं मेकॅनिझम अँड ऑल, म्हणजे बऱ्याच जणांना विपश्यना म्हणजे फक्त शांत बसणं असं वाटतं, तर ते तसं नाही आहे. त्याच्यात पद्धतशीरपणे मनात अधिकाधिक खोलवर कसं जाता येईल, माइंड बॉडी रिलेटेड असं जे आपण म्हणतो, तर त्या मनात खोलवर जाण्याचं प्रशिक्षण जे दिलं जातं, तर हा ट्रायआउट करता येईल. नॉट नेसेसरी, हे गरजेचं नाही की 60s करा विपश्यना कोर्स. म्हणजे आता अनेक जण 20sमध्येच जागरूक होतात. जसे 20sमधले लोक आता म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात, तसे बरेच जण 20sमध्येही जातात. पण आत्तापर्यंत तुम्ही गेलेला नसाल आणि आत्ता रिअलाईज होत असेल की अरे आता आत्तापर्यंत कामामुळे मला नाही जाता आलं, पण अशा अनेक गोष्टी आहेत की मला स्वतःवर काम करणं आवश्यक आहे. आयदर मी दुसऱ्यांना दोष देत होते किंवा स्वतःला. आणि तुम्हाला इतर कोणाशी बोलायचं नाहीये, पण मदतीची गरज आहे, तर विपश्यना हा एक मार्ग असू शकतो असं मी म्हणते. अर्थात तुम्ही ठरवू शकता अनेक मार्गांपैकी हा एक तुमच्यासाठी असू शकतो. यामध्ये अजून एक असा मुद्दा बऱ्याचदा येतो की आता आपण असं बोलतोय की माझा हा मित्र तिकडे समजा काय जळगावला राहतो, नाशिकला राहतो, तो माझ्यावर चिडलाय आणि असं आपण बोलतोय. दुर्दैवाने कधी कधी अशी वेळ आयुष्यामध्ये येते की आपल्याला कुणाची तरी माफी मागायचीच राहून जाते आणि त्या व्यक्तीचं दुर्दैवाने काही कारणाने मृत्यू झाला, ती व्यक्ती या जगात नाहीये आणि ती सल मनामध्ये राहून जाते की माझं हे राहून गेलं. अशा वेळी आता आपण मागे जाऊन करू तर काही शकत नाही. पुढे भविष्याकडे पाहून आज आपण काय घेऊ शकतो ह्यातून ऍक्शन? सो याच्याबद्दलही बोलते आणि याला जोडलेले काही पदर आहेत त्याच्याबद्दलही बोलूयात. की होतं ना असं बऱ्याचदा की जवळची व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती गेल्यानंतर जाणवतं, अरे मी हे करायला हवं होतं किंवा मी हे करायला नको होतं. आणि मग आता काय नेमकं करणार, लाईक आता तर मला माफी पण मागता येणार नाही किंवा काय. माफी मागणं जे हे आहे, तर काही वेळेला तुम्ही समोरची व्यक्ती अवेलेबल असेल तर प्रत्यक्षात तुम्ही त्याच्याकडे माफी मागाल. पण काही वेळेला नाही आहे ती व्यक्ती अवेलेबल. तर त्यावेळेला ॲटलिस्ट हो माझं चुकलं हे मान्य करणं. बऱ्याचदा आपण स्वतःला की हे जे झालं ते डिफेंड करत असतो, पण तसं होतं ना म्हणून मी अशी वागले म्हणून तसं. तर ते न करता येस चुकलेलं आहे माझं आणि आता मला पोहोचवता तर येणार नाही आहे, पण समोरची व्यक्ती लाईक मनाच्या, तुम्ही सुरुवातीला जे म्हटलं की मनामध्ये राहिलेल्या असतात गोष्टी, मनासमोर त्या व्यक्तीला आणून मनानेच मी त्या व्यक्तीची माफी मागते आहे. एवढं जरी केलं ना तरी तो मगाशी जो आपण ड्रॉपडाऊन म्हटलं होतं की ती कॅसेट जिथे अडकली आहे तिथून ती बाहेर पडायला नक्की मदत होऊ शकेल. त्या आता सर्व ह्याच्यात नाही एक आपण त्याला टेक अवे मेसेज किंवा सर्वात एक कन्क्लुजन म्हणून काय म्हणून बघावा फॉरगिव्हनेस या विषयाकडे. तर मगाशी मी जो संस्कृती आणि विज्ञान यांच्याशी जोडणारा ही गोष्ट आहे असं जे म्हटलं, तर त्याच्यात मला आत्ता बुद्धांच्या शिक्षेमधला, बुद्धांनी जे शिकवलं त्याच्यापैकी एक आठवतीये. ते मला वाटतं हे सगळ्याला कन्क्लुडिंग असावं, कारण हे मग काही सायकोलॉजिस्टनी पण पुढे उचललेलं आहे. तर ती गोष्ट आहे की लाईक ना बुद्धांना कायम आत्ता जे आहे तिथून सुरुवात करतात, की कुठलं तरी आयडियलपासून नाही करत. तर ते म्हणतात की काय आहे रियालिटी तुमची, तर रियालिटी ही आहे की सगळेजण माझ्यासारखे नाही आहेत, आम्ही सगळेजण वेगवेगळे आहोत. काही जण माझ्यापेक्षा वरचढ आहेत, काही जण माझ्यापेक्षा खालचे आहेत. वरचढ असणाऱ्यांशी माझा डिफॉल्ट मोड ऑफ माइंड, मला आपसूक मनात येतं थोडी जेलसी, असूया अशी मनात येते. काश माझ्याकडे पण तसा बंगला असता, काश माझ्याकडे पण तसं मोबाईल असता, असं व्हॉट एव्हर छोट्या छोट्या गोष्टींबद्दल वाटतं. माझा नवरा इतका समजूतदार असता, असं जे काही मोठ्यांच्या वरच्यांच्या बद्दल येतं. आणि खालच्यांबद्दल बरं बाबा मी नाही आहे, आपण स्वतःभोवती एक वॉल तयार करून घेतो. तर हा डिफॉल्ट मोड आहे. पण बुद्ध म्हणतात की
काय असू शकतं? अनइक्वल आदर्स म्हणजे माझ्यासारख्या नसणाऱ्या गोष्टी व्यक्तींबरोबर रिलेट करण्याची, त्यांच्याशी कनेक्ट करण्याची काय पद्धत असू शकते? आणि त्याच्यासाठी ते मैत्री भावना असं म्हणतात. मैत्री भावना आणि त्याच्यात ते मनाचे 4 घटक म्हणतात. जसं मी मगाशी म्हटलं, की क्षमाशीलता, कृतज्ञता मनाचे घटक आहेत, पण जरा नंतर त्यांना घासावं लागतं, मग उजळतात. तसेच हे 4 घटक जरा उजळावे लागतात. पैकी एक आहे मैत्री, दुसरं करुणा, तिसरा मुदिता आणि चौथा उपेक्षा. हे 4ही गोष्टी ना आपल्याला आपण जे बोललो त्या सगळ्याला एकत्रित करणाऱ्या छान आहेत. म्हणून ते फक्त एकदा समराईज करते आणि जाऊयात पुढे. तर ही जी उपेक्षा भावना आहे ना, ती म्हणजे समोरच्याला रिॲक्ट करणं, हे जे सतत माझ्या मनाचा स्वभाव झाला आहे, तिथं मी एक क्षण थांबून, एक क्षण पॉज घेऊन समोरच्याच्या दृष्टीनं विचार करू शकते का? त्याच्यासाठी बुद्ध अर्थात आणखी निराळी टेक्निक सांगतात. ती कदाचित विपश्यनेमधून आपण शिकू. सो ही उपेक्षा भावना थोडं तटस्थपणे, समतेनी बघणं माझ्यापेक्षा जे वेगळ्या प्रकारच्या, वेगळ्या धाटणीचे लोक आहेत त्यांच्याकडे. मग जे वरचढ आहेत, ज्यांना चांगलं काहीतरी मिळालंय, तिला फेलोशिप मिळाली, मला नाही मिळाली, आणि मग मला का नाही मिळाली असं जे असतं, त्याच्यापेक्षा त्याचा आनंद आपण पण घेऊयात ना. अरे वा, किती छान. आणि ते फक्त वरवरचं नको, खरंच मनापासून येऊ देत ना. चांगली गोष्ट घडली आहे, त्याचा आनंद आपण पण घेऊयात. त्याला बुद्ध मुदिता म्हणतात. आपल्यापेक्षा खालचे आहेत त्यांच्यासाठी ते करुणा म्हणतात. ज्यांना नाही मिळालंय माझ्यासारखं, त्यांच्या अशी भिंत उभारण्यापेक्षा मला काय मदत करता येईल, अरे रे किती वाईट, अशापेक्षा मला कशी मदत करता येईल. आणि हे कुठंही असू शकेल. ज्ञान नाही मिळालेलं आहे, मला एक चांगली माहिती झाली पण त्यांना नाही मिळाली, ती कशी देऊ शकेन मी, दान कसं करू शकेन, अशा अनेक गोष्टी ज्याच्या बाबतीत खालती आहेत त्याच्यात मी कशी मदत करू शकेन. सो खालच्या लोकांबाबत करुणा. आणि जे काही जण तर आपल्या सोबतचे बरोबरीचे असतातच, त्यांच्याबाबत कॉम्पिटिशन जी सतत चालू असते त्याच्यापेक्षा मैत्रीभाव असू शकेल का? अरे आम्ही सहकार्याने काही करू शकू का? आपण जे सहनववतू म्हणतो, आम्ही एकत्रित हे करूयात. त्याच्यापेक्षा माझं सरस असलं पाहिजे असं असण्यापेक्षा आम्ही एकत्रित काय करू शकू, जसं आता तुम्ही करताय. अरे आपण एकत्रित हा एपिसोड करूयात, तिथपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. सो मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा ही एकूणच या फॉरगिव्हनेसला एकत्रित करणारी गोष्ट वाटते. खूप छान. म्हणजे आपण जसं म्हणलं तुम्ही मगाशी म्युच्युअल फंडसारखे, की एखादी गोष्ट आपण तेव्हा माहिती आहे की आधी इन्व्हेस्ट करणं, तर हे स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करणं, की जेव्हा नंतर आपण म्हणू की बरेचसे पश्चाताप होण्याच्या वेळा ज्या असतात त्या तर बंद होऊ शकत नाहीत आयुष्यामध्ये, त्या कशा कमी करता येऊ शकतात वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून. किंवा आज जरी 60 वय म्हणलं तरी पुढे आता लॉन्जिटिव्हिटी लोकांची वाढते, भरपूर लोक 80, 85, 90 वर्षापर्यंत छान आयुष्य जगतात. तर एक फार मोठा टप्पा आयुष्यात अजून शिल्लक असतो. बऱ्याचदा आपण कामामधून रिटायर होतोय, आयुष्यातून रिटायर होत नाहीये. त्यामुळे आयुष्य आपलं चालू आहे. पुढे 20-25 वर्षाचा एक मोठा टप्पा आहे, जो खरंच आपल्याला एक छान आयुष्य कॉन्शियसली जगण्यासाठी म्हणजे एक नवीन दार उघडते मला असं वाटतं. आणि आधीची जी 25 वर्षाचे 2 टप्पे पकडले तर त्यात आपलं खूप असं आयुष्य चालू असतं की आपल्यालाच त्याच्याविषयी अवेअरनेस नसतो. कामं चालू आहेत, मुलांचे शिक्षण आहेत, गडबड आहे, कुठेतरी काहीतरी चालू आहे. आता कमीत कमी एक ते शांतपणे विचार करून ही सुरुवात करायची ठरलं, त्याचा एक छान उपभोग घेता येईल असं मला वाटतं खरं तर. त्यामुळे ही गोष्ट आता आपण कित्येकदा म्हणतो आता 60 आली आणि काय राहिलं, आता आमचं आलं की जवळ, तर तसं बघू नये याकडे. तर हे त्या दृष्टीने पाहिलं तर कशालाच उशीर झालेला नाहीये. एक्झॅक्टली. म्हणजे उद्या एखाद्याने विचारलं की आम्हाला ह्यासाठी वाटते कोणाची तरी मदत घ्यावी, तरी खूप छान गोष्ट घडू शकेल एवढ्या. जसं मी आत्ता म्हणालो त्याप्रमाणे आपलं वय 60 असेल, 65 असेल, जो काही वय हा आकडा असतो आपण म्हणतो नेहमी, तर आयुष्याकडे आपण असंच बघूया की जे काही पुढचं आपलं आयुष्य असेल, ते किती वर्ष असेल, काय असेल, ते कसं मला छान जगता येईल. आणि भूतकाळामध्ये जे झालं त्याकडे आपण, तो बदलता येणार नाही भूतकाळ आपल्याला, पण तो भूतकाळाचं ओझं आपल्या मनावरून काढून आपण एक नव्या पद्धतीने आयुष्याकडे बघून या एपिसोडमधून हेच मला वाटतं शिकावं. तर आज तुम्ही इथं आलात, आमच्या सर्व टीमतर्फे तुमच्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद.